उशीर झालाय रस्ता चुकल्यामुळे, पण त्या आल्या, त्या सगळ्या जणी हजर आहेत. आणि आजचा कार्यक्रम हा आमच्याबरोबर माधवबाग आणि मैत्री महिला मंडळ असं एकत्र विद्यमानाने आम्ही प्रोग्राम करत आहोत. आणि थोडी गैरसोय झाली आहे, कारण जागेची पण खूप मोठी अडचण होतच होती. इथे आधी करायचा की नाही हे ते ठरवत होतो, पण शेवटी आता बरोबर होते. तर मी खूप वेळ न घेता गणेश वंदना करतो आणि मग मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आधीच गणेश वंदना करू का तुम्ही? नमस्कार मंडळी, थोडासा उशीरच झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. जपूरजा मंडळ विलेपार्ले पूर्व सहर्ष सादर करीत आहोत मंगळागौरीच्या खेळांवर आधारित कार्यक्रम या सख्यानो खेळूया. सर्व विद्यांची अधिष्ठात्री देवता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आला श्रावण श्रावण आला पावसाच्या सरी, आला श्रावण श्रावण आल्या पावसाच्या सरी, सरली नागाची पंचीमा आल्या सुमंगला गौरी, नाचून गाऊन खेळूया गोल गोल फेरही धरूया, नाचून गाऊन खेळूया गोल गोल फेरही धरूया. चला चला साऱ्या जणी या ना आता प्रारंभ करूया, चला चला साऱ्या जणी या ना आता प्रारंभ करूया, चला चला साऱ्या जणी या ना आता प्रारंभ करूया. मंगळागौरी म्हटलं की प्रथम खेळाची सुरुवात फुगड्यांनी करायची आहे. आणि ही फुगडी खेळताना पायाचा आवाज होऊ देता कामा नये. आणि सुरुवात जरी संथ लयीत केली तरी नंतर पायाची गती वाढवायची आणि अशा वेळी मात्र हात ताठ हवे. या फुगड्यांचे प्रकारही अनेक आहेत. तर सुरुवात साधी फुगड्यांनी. साधी फुगडी. आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या पट्टीच्या, आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या, आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या. आता नंतर एका हाताची फुगडी. हा, एका हाताची फुगडी फुगडी, एका हाताची फुगडी फुगडी, मामा देतो लुगडी लुगडी, मामा माझा गोरा गोरा, शिरी मोत्यांचा तुरा तुरा, शिरी मोत्यांचा तुरा तुरा, शिरी मोत्यांचा तुरा तुरा.
सडू बाई सडू तांदूळ सडू सडू बाई सडू तांदूळ सडू अख्या पायाने तांदूळ सडू तांदूळ आमचे सडकायचे सडकायचे जावई आमचे जेवायचे जेवायचे सडू बाई सडू तांदूळ सडू 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 आता पाहूया कंबर फुगड्या. कंबर पट्ट्याचा कमरेला वेडा कमरेला वेडा कंबर पट्ट्याचा कमरेला वेडा कमरेला वेडा आपण दोघी खाऊ मथुरेचा पेढा मथुरेचा पेढा कंबर पट्ट्याचा कमरेला वेडा कमरेला वेडा आपण दोघी खाऊ मथुरेचा पेढा मथुरेचा पेढा आपण दोघी खाऊ मथुरेचा पेढा मथुरेचा पेढा आपण दोघी खाऊ मथुरेचा पेढा मथुरेचा पेढा. चला आता लाटणी काढा लवकर लवकर लाटण्याची फुगडी काढा. फुगडी खेळू दणा 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 फुगडी खेळू दणा 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 रुपये मोजू कणा 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 फुगडी खेळू दणा 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 रुपये मोजू कणा 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 रुपये मोजू कणा 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 रुपये मोजू कणा 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 कणा. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे आमची फुगडी घर घर फिरे घर घर फिरे खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे आमची फुगडी घर घर फिरे घर घर फिरे आमची फुगडी घर घर फिरे घर घर फिरे आमची फुगडी घर घर फिरे घर घर फिरे. आता बघणार आहोत भुई फुगडी. या फुगडीमध्ये पाहाल ना तर इतका सुंदर सर्वांग सुंदर व्यायाम आहे. हळद घे कुंकू घे ओटी भरते नाव घे हळद घे कुंकू घे ओटी भरते नाव घे पाटल्या देते बांगड्या देते ओटी भरते नाव घे शालू देते शेला देते ओटी भरते नाव घे बाई नाव घे ओटी भरते नाव घे बाई नाव घे ओटी भरते नाव घे बाई नाव घे. हा खेळ आहे लाट्याबाई नाट्य. स्वयंपाकघर हेच पूर्वी स्त्रियांचं साम्राज्य होतं. सुबळ टोपल्या लाटणं ही तिची मंगळागौरीच्या खेळातली आयुध. भांड्यावर भांडं आपटलं तर भांडण होतं, मात्र लाटण्यावर लाटणं आपटलं ना तर लाट्यांचा खेळ होतो. तर पाहूया लाट्याबाई लाट्या. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी बेड्या साजणी सू बेलाच्या झाडाखाली महादेव तू कृष्ण गुजरी राधा गुजरी कुंडीवरचा हात माझा सात पदरी काय करू माय कुंडीवरचा हात माझा ने
पुढला खेळ आहे साळुंकी साळकी. आता माझ्या ह्या मैत्रिणी अगदी आपल्या समोरासमोर सरळ उभे आहेत बरं का, पण नाचायला लागल्या की बनतील वर्तुळ आणि लागतील की घुमायला. तर पाहूया साळुंकी साळकी. साळुंकी साळकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड बाई पगड फू. साळुंकी साळकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड बाई पगड फू. गेले होते राना होता तिथे काना, मला तो सोडेना पाय माझा निघेना पगड बाई पगड फू. गेले होते विहिरी तुटली तिथे दोरी, पाण्यातली घागरी वर मुळी निघेना पगड बाई पगड फू. साळुंकी साळकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड बाई पगड फू. अगड बाई पगड फू. अगड बाई पगड फू. अगड बाई पगड फू. पुढला खेळ आहे किकीचं पान. हा खेळाचा प्रकार बहुधा कोकणातला असावा. मात्र एक गोष्ट खरी की या खेळाला नृत्याची ढब आहे, मुद्रा अभिनयाला वाव आहे आणि मानेची ठराविक हालचाल आणि त्याप्रमाणे चेहऱ्यावरचे बदलते भाव यातून हा कलाविष्कार सादर केला जातो. तर पाहूया किकीचं पान. किकीचं पान बाई किकी, सागर मासा सुसू. किकीचं पान बाई किकी, सागर मासा सुसू. आल्या ग बाई गुजरणी, कापूस घ्या ग पिंजरणी. कापूस माझ्या सरकीचा, पाऊस पडला मोत्याचा. किकीचं पान बाई किकी, सागर मासा सुसू. किकीचं पान बाई किकी, सागर मासा सुसू. किकीचं पान बाई किकी, सागर मासा सुसू. पुढला खेळ आहे पिंगा. या खेळामुळे सर्वांगाला व्यायाम होतो आणि शरीर हलकं फुलकं होतं. शरीराच्या सर्व अवयवांना वेगवेगळ्या पद्धतीने पण शिस्तबद्ध हालचालीने क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न. तर बघूया पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावे तुझा ग डॉक्टर झालाय ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग वकील झाली ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावे तुझा ग मोटार मागतोय ग पोरी पिंगा ग पोरी
आपल्या मनाशीच गाते आणि गाता गाता हुंकारते आणि त्या हुंकाराचा आवाज मध्येच घुमतो आणि आपल्याला फक्त ऐकू येतं घुम घुम घुम. तर पाहूया घुमान. घुम घुमारे घुम घुमारे घुम पोरी खेत की पार घुम घुम घुमारे घुम घुमारे घुम पोरी खेत की पार. शिव शिव शिवारी शिव शिवारी शिव पोरा माग माग जाय. घुम घुम घुमारे घुम आई बापाला लगीन पसंत हाय. घुम घुम घुमारी घुम लेक तुझा माझा जावई हाय. घुम घुम घुमारी घुम लेक तुझी माझी सुनबाई हाय. घुम घुम घुमारी घुम घुमारी घुम पोरी खेत की पार. शिव शिव शिवारी शिव शिवारी शिव पोरा माग माग जाय. घुम 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 पुढला खेळ आहे हटुष्य पानबाई हटुष्य. एखाद्या नवविवाहितेला नखशिकांत नटलेली पाहून तिचा जोडीदार तिला म्हणाला असेल किती छान दिसतेस. त्यावर ती लाजून हट्टबाई आणि ते तेवढ्यावरच न थांबता जवळ सरकला असेल आणि ती इष्यबाई म्हणून दूर पळाली असेल. हा संवाद तिने मैत्रिणींना सांगितला असेल आणि त्यांच्या चेष्टा मस्करीला उत्तर देता देता हट्टबाई इष्यबाई म्हणताना अपभ्रंश होऊन हटुष्य पानबाई हटुष्य हा खेळ तयार झाला असेल. तर पाहूया हटुष्य पानबाई हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य फाटल्या घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य आंगड्या घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य खुशी तोडे घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य पैंजण घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य साखळा घालू आपण हटुष्य. हटुष्य पानबाई हटुष्य नटुष्य हटुष्य नटुष्य हटुष्य नटुष्य हटुष्य नटुष्य. पुढला खेळ आहे दिंड. कोकणात दिंडा नावाची झाडं श्रावण महिन्यात बहरतात. त्यावेळी त्याला अनेक रंगाची फुलं येतात. ती फुलं देवीला वाहतात. फुलांचे देठ तोडताना त्याला फरसबीसारखे लांब दोरे निघतात. हात आणि कोपर त्यांच्या तालातून आलेले आवाज छान वाटतात आणि अतिशय सुंदर आणि तालबद्ध असे हे नृत्यच आहे. तर बघूया दिंड. खेळायला गेली दिंड मोडगा पोरी दिंडाची लांब दोरी हाय. दिंड मोडगा पोरी दिंडाची लांब दोरी. दिंड कसं मोडू बाई दिंडोरी दिंडाची लांब दोरी. दिंडात कोणगा उभी मी आहे बावरी. दिंड मोडगा पोरी दिंडाची लांब दोरी. देव पावलाय देव माझा मल्हार देवा तू धाव रे मला. देव
आईच्या प्रत्येक प्रश्नाला तो उत्तर देतो आणि बरोबर येण्याचा हट्ट करतो. त्याला टाळण्यासाठी आई बरीच कारणं देते. तर पाहूया आई आणि मुलाचा खेळ. आई मी येऊ का? नको रे बाबा, आई मी येऊ का? नको रे बाबा, देवळाच्या पाठीमागे बसलंय वाघरू, येईल तुला, चालेल तुला. हो चालेल ना मला, पण आई मी येऊ का? नको रे बाबा, हो आई मी येते ना. आई म्हटलं ना, बागेत जाईन बेळपुरी खाई, बागत येईल तुला, चालेल तुला. हो चालेल मला, पण आई मी येते गो. आई म्हटलं ना, आई मी येते ना. तुला नाही का, थिएटर मध्ये जाईन सिनेमा पाहीन, बाहेरच्या दाराशी उभा ठेवीन तुला, चालेल तुला. हो चालेल मला, पण आई मी येते गो. आई म्हटलं ना, आई मी येणार. आई म्हटलं की नाही येता? आई मी येणार. चल बाबा चल चल. टीव्ही बघायचं बंद केलंस, मोबाईल बंद केलास नाही ना. चल चल बाबा चल, चल बाबा चल, चल राणी चल, चल शैलू चल, चल बाबा चल, चल बाबा चल. काच क्रीडा. काच क्रीडा. रेडी. काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, पायावरून गेला गाडा पाय लंगडा, काच क्रीडा, पाय मोडणा, पायावर चढला गावडा, किती बाई हा घाणेरडा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, पायावर चढला गावडा, किती बाई हा घाणेरडा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, पायावर गेला गाडा पाय लंगडा, काच क्रीडा, पाय मोडणा, पायावर गेला गाडा गावडा, किती बाई हा घाणेरडा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा, काच क्रीडा, पाय मोडणा. काय भेसळ आहे बघा, हा पागोडा जुळत जाणारच नाहीये, इतकं भेसळ झालंय. पुढला खेळ आहे अशी लवे तशी लवे. बऱ्याच दिवसांनी या माझ्या मैत्रिणी भेटतात ना, तेव्हा कुणी गुटगुटीत झालेली, कुणी बारीक, असं एकमेकींना चिडवणं सुरू होतं. पण सगळ्यांचा स्वतःबद्दलचा सूर असतो की मी माझी कार्यक्षमता राखू नये, आणि हे सिद्ध करण्यासाठी खेळ सुरू होतो अशी लवे तशी लवे. अशी लवे तशी लवे, कर्दळीचा खांब लवे. अशी लवे तशी लवे, कर्दळीचा खांब लवे. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. अशी लवे तशी लवे, हिरवगार शेत डुले. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. अशी लवे तशी लवे, जाई जुईची वेल झुले. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. अशी लवे तशी लवे, कर्दळीचा खांब लवे. हिरवगार शेत डुले, जाई जुईची वेल झुले. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. तसं माझं अंग लवे बाई, तसं माझं अंग लवे. पुढला खेळ आहे आगोटा पागोटा. हातापायांची विशिष्ट तालबद्ध हालचाल आणि हातांनी जणू फुलपाखरू उडत आहेत असा भास निर्माण करणे हे या खेळाचे विशेष होय. आणि खेळामधूनच कुठे कुठे जाण्याचा विचार करत आहेत ते सांगतायत या माझ्या सख्या. तर बघूया आणि ऐकूया आगोटा पागोटा.
आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा मधुराच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी नेसीन म्हणते जरीची जोडी घालीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा वृंदावनी जाईन म्हणते केसांचा आंबळा घालीन म्हणते त्यावर गजरा माळीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा यमुनेच्या काठी जाईन म्हणते कान्या सवे खेळीन म्हणते मुरली वाजवून गाईन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा 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 आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा. पुढला खेळ आहे गोफ. गोफाचे धागे अनेक, पदर अनेक व रंगही उठावदार. हा गोफ कधी सुखाचा तर कधी दुःखाचा तर कधी अनामिक भावनांचा रेशमी धाग्यांचा. केवळ महाराष्ट्रातच नाही तर शेजारी गुजरात राजस्थानातही गोफ हा पारंपरिक नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो. तर बघूया गोफ कसा विणतायत या. गोफिणो बाई गोफिणो अर्ध्या रात्री गोफिणो गोफिणो बाई गोफिणो अर्ध्या रात्री गोफिणो गलग्या गरे पोटाला बरे न खायची म्हातारी मरे मेलीत मेली कटकट गेली उद्या भरायची तर आजच मेली. धागा धागा आणूया पदर पदर विणूया गोफ सुंदर विणला बाई आता धागे सोडूया. विणला ग बाई विणला रंगी बेरंगी गोफ कसा विणला सुटला ग बाई सुटला पदर पदर त्याचा ग सुटला. विणला ग बाई सुटला ग बाई विणला ग बाई सुटला ग बाई विणला ग बाई सुटला ग बाई सुटला. पुढला खेळ आहे गवळणी. खरं तर यातल्या बऱ्याच खेळांचं जन्मस्थान कोकण. खेळ काय कुणीही खेळावा. खोड्या काढणारा कान्हा आणि त्याच्या सख्या गोपी. गोपी हे चिरतरुण स्त्रीचं प्रतीक. गोकुळातल्या सर्वांची नजर चुकवून या पोरी यमुनेवर धावतात, नाचतात, गातात आणि आल्या तशा चोर पावलांनी गोकुळात परत जातात. पहा बरं या इकडेच येता येतं. बघूया गवळणी. गवळणी आल्या ग नाचून गेल्या ग नाचून गेल्या गवळणी आल्या ग नाचून गेल्या ग नाचून गेल्या. 2-3 बैलांची लागली झोंबी हो लागली झोंबी तिथे माझ्या इरावला सांडल्या पोरी हो सांडल्या पोरी धाकल्या दिराला गावल्या पोरी हो गावल्या पोरी धाकल्या दिरानं काय बाई केलं हो काय बाई केलं 2-4 चाबूक चमका दिलं हो चमका दिलं 2-4 चाबूक वरचे वरी हो वरचे वरी. गवळणी आल्या ग नाचून गेल्या ग नाचून गेल्या गवळणी आल्या ग नाचून गेल्या हो नाचून गेल्या गवळणी आल्या ग नाचून गेल्या हो नाचून गेल्या. घुसळगा 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 लोणी काढ काढ शिंक्यावरती घे ग दे ग कृष्णाला काढून दे ग दे ग. घुसळगा 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 घुसळगा.
बरं का, पाणी लाटणं हा खास कोकणी शब्दप्रयोग. विहिरीतून पाणी काढणं ते घागर आणि दोरीनं नव्हे तर पायानं चक्र फिरवून रहाटाला वेग द्यायचा. ते चक्र फिरायला लागलं की मातीची मडकी पाण्याने भरून वर येतात आणि विशिष्ट ठिकाणी रिकामी होतात व तेच पाणी मळ्याला दिलं जातं. पहाटेच्या वेळी हे कष्टाचं काम म्हणून एकीकडे पायही मारायचे आणि तोंडाने गाणंही म्हणायचं. म्हणजे काम कसं पटकन होऊन जातं. तर पाहूया पाणी लाटा ग. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा भरभरून वाहतो लोटा ग वाहतो लोटा ग वाहतो लोटा सासूबाईंच्या हाती सोटा ग हाती सोटा ग हाती सोटा आता आवरा झटा पटाग झटा पटाग झटा पटा पाणी लाटा 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 मळा शिंपा 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 पाणी लाटलं 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 मळा शिंपला 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 पाणी लाटा 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 मळा शिंपा 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 मळा शिंपा शिंपा शिंपा. होडी. कुठला खेळ आहे होडी? या खेळामध्ये गतिमान शरीर सहज वजन पेलतं याचंच हे उत्तम उदाहरण. तुफानी वाऱ्यात एकदा इकडे तर एकदा तिकडे झुकणारी ही होडी पहा. होडी आणि त्याच्याबरोबर मासा पण आहे हा, जिथे पण बघा जरा उभं राहून पाच्याने. हिंगण बेटक दयाचं लटक 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 हिंगण बेटक थँक्यू. नमस्कार मंडळी. थोडक्यात आमच्या मंडळाचा परिचय म्हणजे आमचं जपूरजा मंडळ विलेपार्ले पूर्व 14 जुलै 1997 साली आम्ही स्थापन केलं. मी अमृता जोशी संस्थापिका आणि आमची दुसरी संस्थापिका अनुरुधा फडके ही काही कारणाने यावर्षी प्रोग्राममध्ये तिचा सहभाग नाही आहे काही वैयक्तिक कारणामुळे. तर आमच्या या सगळ्या सखी आम्ही 40 जणी आहोत. पूर्वी आम्ही 2 ग्रुप करायचो म्हणजे 20-20 जण एकदम 40 कशा येणार. पण आता आम्ही म्हणजे आमचे पाय सांगतायत की आता एकच करा खेळ आणि आज शनिवार आहे त्यामुळे जरा आमची उपस्थिती सगळ्यांची कमी आहे कारण त्यांची पण काही कमिटमेंट्स असतात. आम्ही आवड आहे सगळ्यांना म्हणून आम्ही सवड करून हे जपूरजा मंडळ आम्ही सुरुवात केलेली आहे आणि चालू ठेवलं आहे. आणि या आमच्या मंडळातल्या सगळ्या बायका ह्या व्यवसाय करतात नोकरी करतात ते सगळं सांभाळून दरवर्षी प्रॅक्टिस करून आम्ही करतो. आम्ही हे मानधन आम्ही जे घेतो ते आम्ही कोणी वैयक्तिक कोणाला वाटप वगैरे करत नाही. स्पेसिफिक सांगते आम्ही आमच्या कॉस्ट्युमवर किंवा मग आम्ही मजा करतो कारण एवढे कष्ट करतो तर आम्ही मजा करतो आणि इट इज अ ग्रुप. संस्कृती संवर्धन हे आमच्या मंडळाचं ध्येय होतं आहे आणि आता ते चांगलंच गाजत आहे कारण स्पर्धाही होते. ओके हां. आतापर्यंत आमच्या मंडळाला 27 वर्ष झालेली आहेत आणि जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही 5-5 कार्यक्रम एका दिवशी करत असू. 5ला निघून रात्री 2ला आम्ही परत येतो आणि जेवढी जेवढी स्पर्धा आतापर्यंत झाल्या त्या सगळ्यात आम्हाला पहिले नंबर बक्षीस मिळालेलं आहे. नंतर झी मराठी सह्याद्री जेवढे चॅनल्स मराठी आहेत त्याच्यावर सगळ्यावर आमचे कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे मला ही खरंच अभिमानाची गोष्ट वाटते म्हणून मी शेअर केलं. जपूरजा मंडळ जपूरजा म्हणजे ऍक्च्युअली जपूरजा म्हणजे जापुरीजा असा अपभ्रंश होऊन जपूरजा वपुकरांचा कविता संग्रह त्याच्यावरून आम्ही हे नाव माझ्या सासूबाईंनी दिलंय. बरं आता माझी जाऊ म्हणजे संजीवनी जोशी ती पण आली नाही आहे तर तिने पोवाडा रचलाय आमच्या या सगळ्या खेळांवर तर तो आम्ही
मी आता सादर करतो आणि पुढील गेम खेळ आम्ही खेळू. आम्ही झेंडा रोविला उंच, आम्ही झेंडा रोविला उंच, जोराचा मंच मैत्रिणींचा सण, जमला बघा सुंदर साहावे, जमला बघा सुंदर साहावे, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, श्रावणाचे गाती हो गाणे, जिमा फुगड्या आणि उखाणे, गोकुळ गवळण ताकते कणे, कुठे काही नाही उणे, सेवा करतो देवीची समोर सुंदर मेळ, सेवा करतो देवीची समोर सुंदर मेळ, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, सासू सुना भांडण गमतीचे, अरे आई मुलीच लाडाचे, समसमीत पोय फोडणीचे, वर सुपारी खाशी फसे, खेळ खेळतो मज्जेचे समोर सुंदर मेळ, खेळ खेळतो मज्जेचे समोर सुंदर मेळ, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, पाणी लाटून होडी डुले, बेसती हरतलीची फुले, पावसाला वसुंबाच्या जळे, श्रोत्यांची कडी मग खुले, गजरे घालतो केसामध्ये समोर सुंदर मेळ, गजरे घालतो केसामध्ये समोर सुंदर मेळ, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, करवंट्या परड्या लाटणी, निर्निराळी अशी खेळणी, खेळ सरजणी, कृष्णाच्या या गवळणी, फेर धरी तो गोलाकार समोर सुंदर मेळ, फेर धरी तो गोलाकार समोर सुंदर मेळ, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, आम्ही केले दशक हो पार, आम्ही खेळून 400च्या वर, आम्ही केले दशक हो पार, खेळ खेळून 400च्या वर, अभिनंदनाची किहोदार, प्रति लोक प्रेमाने फार, मान राखितो रसिकांचा समोर सुंदर मेळ, मान राखितो रसिकांचा समोर सुंदर मेळ, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, रंगला सपोजाचा होते जी 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 जी, धन्यवाद. आवला वेचुका कवला. पुढला खेळ आहे अवला वेचू की कवला वेचू. पाणी तर लाटून झालं, त्यामुळे परस्पराचा मळा कसा तरारून आलाय. रसातली हिरवाई पाहून अगदी डोळ्याचं पारण फिटतंय. फुलांनी आणि भाज्यांनी बहरलेली बाग पाहिल्यावर मात्र मनात प्रश्न पडतो, काय काय घेऊ आणि किती किती वेचू, आणि त्यातूनच तयार झालंय हे गाणं अवला वेचू की कवला वेचू. आवला वेचू की कवला वेचू, आपल्या कवल्याची भाजी वेचू. आवला वेचू की कवला वेचू, आपल्या कवल्याची भाजी वेचू. भेंडी तोडू की तोडली तोडू, भेंडी तोडल्याची भाजी तोडू. दोडकी तोडू की वांगी तोडू, दोडक्या वांग्याची भाजी तोडू. मोगरा वेचू की सायली वेचू, मोगरा सायलीचे गजरे करू. आवला वेचू की कवला वेचू, आवल्या कवल्याची भाजी वेचू. आवला वेचू की कवला
मसाला. या मंडळींनी तर भाज्या वगैरे भरपूर आणलेल्या आहेत आणि आपलं तर ब्रीदवाक्य आहे अतिथी देवो भव. तर पाहुणे येणार असतील तर आपली केवढी धांदल उडते. कुणाला काय काय आवडतं याचा विचार करून आपण मेन्यू ठरवतो. तर पाहूया आता या माझ्या मैत्रिणी काय काय बनवणार आहेत ते. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे भावाला. तिखट मीठ मसाला आळूच्या वड्या कशाला. तिखट मीठ मसाला धीर यायचे जेवायला. तिखट मीठ मसाला पावभाजी कशाला. तिखट मीठ मसाला धावपळी यायच्या जेवायला. तिखट मीठ मसाला चला आता जेवायला. चला आता जेवायला. चला आता जेवायला. चला आता जेवायला. पुढला खेळ आहे भोवर भेंडी. हा खेळ थोडासा वेगळा आहे बरं का. चौघी जणी एकमेकींच्या कमरेभोवती हात टाकून आणि ते गोळा करून नाचणार आहेत. चौघींनी एकमेकींना धरून एकत्र नाचणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तर बघूया भोवर भेंडी. भोवर भेंडी भोवरा नाचे भोवर भेंडी भोवरा नाचे. 800 खिडक्या 900 दार कुण्या वाटेनं गेली नार. जोडवी घालून झाली तयार कुण्या वाटेनं गेली नार. भोवर भेंडी भोवरा नाचे भोवर भेंडी भोवरा नाचे. भोवर भेंडी भोवरा नाचे भोवर भेंडी भोवरा नाचे. भोवर भेंडी भोवरा नाचे भोवर भेंडी भोवरा नाचे भोवरा नाचे. पुढला खेळ आहे सुपारी. हातात हात अडकवून पहा आपल्याच भोवती फिरतायत कशा. आणि सुपारी म्हटलं की त्यात विड्याचं साहित्य आलंच आणि मग तयार होतो गोविंद विडा. चिकन सुपारी फोडून दे सई फोडून दे. चिकन सुपारी फोडून दे सई फोडून दे. कानाला चुना लावून दे सई लावून दे. हात लवंग घालून दे सई घालून दे. केशर गुलकंद लावून दे सई लावून दे. गोविंद विडा करून दे सई करून दे. यांच्या हातावर नेऊन दे सई नेऊन दे. चिकन सुपारी फोडून दे सई फोडून 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 दे. पुढला खेळ आहे नाटक गुहा. हा खेळ थोडासा रूपकात्मक वाटतो. आपल्या संसारात कितीही उणीवा असल्या तरी एकदा का त्या संसार चक्रात पडलं की हसून वेळ साजरी करावी हीच शिकवण आपल्याला पहिल्यापासून मिळालेली असते. अनुभवी प्रौढ बायकाही हेच सांगत असतात. बये नाच असशील तशी नाच. तर पाहूया नाटक गुहा. तुम्हाला यायचं असेल या खेळात खेळायला तर तुम्ही येऊ शकता. फेर धरायला या, मध्ये सूप घ्या. आता मला कोणीतरी म्हणाले की यायचं आहे खेळायला जिम्म्यात घेऊच पण ह्याच्यासाठी येऊ शकता. कारण आम्ही नॉर्मली ह्या नवरविवाहित त्या वचनीला घेतो. तर आता तुम्ही येणार असेल तर या पटापट. चला चला लवकर.
बाकीच्या आपल्या बायका जरा बाजूला व्हा. बाजू या इकडे या. झालं गोल झाला. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माळी नाही मला वेणी नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा सोना नाही मला बाकी नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा या नाचू नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा कोशी नाही आला शालू नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा नाचू मी नाचू नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला. कशी मी नाचू नाचतेस तशी. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा कासा नाही आला वेणी नाही मला बांगड्या नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. 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 नाच 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 ग घुमा. नाच ग घुमा. नाच ग घुमा. नाच 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 ग घुमा. नाच ग घुमा. नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच नाच नाच. त्या गावचा कशी मी नाचू नाच ग घुमा. वा 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 क्या बात है. मस्त मस्त. नाचू कशी कंबर लचकली. नाचू कशी कंबर लचकली. हे अंग्या मैदानाला जोडवी टचकली. बाई माझी जोडवी टचकली. हाय नाचू कशी कंबर लचकली. नाचू कशी कंबर लचकली. ठेच लागली पायाला बाई जोडवी टचकली. बाई माझी जोडवी टचकली. नाचू कशी कंबर लचकली. नाचू कशी कंबर लचकली. नाच ग घुमा नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला म्हणून बाकी नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा कोशी नाही आला शालू नाही मला. नाचू मी कशी नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. नाच ग घुमा. नाचतेस तशी. नाच ग घुमा नाच ग घुमा. नाच 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 नाच. खूप सुंदर अप्रतिम. आणि तुमचा रिस्पॉन्स तर क्या कहना. आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या गट्टीच्या. आम्ही मैत्रिणी अट्टीच्या गट्टीच्या. साड्या नेसून तट्टीच्या तट्टीच्या. आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या गट्टीच्या.
करंड्यावर मोर करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर अरे वा 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 फुगड्यांमधनं आपण डायरेक्ट हा म्हणा वाजा वाजा आम्ही दोघी मैत्रिणी हत्तीच्या पट्टीच्या आम्ही दोघी मैत्रिणी हत्तीच्या पट्टीच्या साड्याने सुपट्टीच्या सत्तीच्या आम्ही दोघी मैत्रिणी हत्तीच्या पट्टीच्या साड्याने सुपट्टीच्या पट्टीच्या जगात पडल्या मगाग मगाग जगात पडल्या मगाग मगाग दोघींची फुगडी भाग भाग दोघींची फुगडी भाग भाग कोण बाई कोण रानूमळी कोण कोण बाई कोण रानूमळी कोण माझ्याशी फुगडी खेळते आईस तरी कोण बाई आईस तरी कोण माझ्याशी फुगडी खेळते आईस तरी कोण बाई आईस तरी कोण माझ्याशी फुगडी खेळते आईस तरी कोण वा वा क्या बात है चला आपण फुगड्या खेळत राहिल्या तर जिम्मे कोण खेळणार चला आता आपण झिम्मे खेळूया चला गोल करा चिम्मे खेळूया आमच्या गाऊन म्हटलं की झिम्मे आलेच जिम्मे घेऊया फेर धरा मंडळीनं सगळ्यांनी फेर धरा या आपलं मैत्री मंडळ आणि आणखीन कोण कोण लेटचे सगळे या गोल करा आम्ही तुम्हाला शिकवतो खांदे जिम्मा घ्यायचा पहिला खांदे जिम्मा हा आता बदललं आम्ही ते कारण सारखं नवीन नवीन लागलं तर गाणी चला एकाने घ्या प्लीज एक आपल्यातली सखी जपून जमण्याची आणि एक नवीन सखी असं घ्या पहिला खांदे जिम्मा गोल करा जागा कमी आहे ऍडजस्ट करा आतमध्ये गोल करा थोडे जण आत जा एक गोल आत घ्या 4-5 जोड्या आत घ्या अरे सगळेच आत गेले का चल आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिमा खेळतो
चांदण्यात चांदणा पिठावर चांदणा चांदूला घातील बाजा चांदूला घातील बाजा चांदण्यात चांदणा पिठावर चांदणा चांदूला घातील बाजा बाई चांदूला घातील बाजा या बाजेवर कोण देव निजेल कृष्णदेव निजे राधाबाई घाली देवा रागबाई राधाबाई घाली देवा राधाबाईचं बशीर काय ग कृष्णाच्या गवळणी रागबाई कृष्णाच्या गवळणी मारा कृष्णाच्या गवळणी रागबाई माल्याने मेल्याने रागबाई माल्याने मेल्याने मेल्या चांदणा विठावर चांदणा चांदूला घातील बाळा चांदूला घातील बाळा चांदणात चांदणा पिठावर चांदूला घातील बाजा ग बाई चांदूला घातील बाजा चांदूला घातील बाजा ग बाई चांदूला घातील बाजा चांदूला घातील बाजा ग बाई चांदूला बाजा धन्यवाद. आता आमचा कळवण थोडी आता तुम्ही रिलॅक्स व्हा. आमचा कळवंटी जिम्मा आहे जे आम्ही निवेदनात म्हटलं की सगळ्या लाटणं करवंटी ह्यापासून खेळ खेळायचे. तर आता करवंटी जिम्मा आम्ही एक वेगळा आहे तो दाब करून दाखवतोय. करवंटी जिम्मा श्रावण वेडा शब्दांचे उदळीत मोती कोसळतो श्रावण वेडा शब्दांचे उदळीत मोती सांगतो चिंब मातीला रंगवती ओली माती सांगतो चिंब मातीला रंगवती ओली माती कोसळतो श्रावण वेडा शब्दांचे उजळीत मोती या सोनसळी शालूचे अंगांगी हसले लेणे आठवे झाले कैसे शब्दांचे देणे घेणे या शेलारीवर हिरव्या शालूची जडली प्रीती सांगतो चिंब मातीला रंगवती ओली माती कोसळतो श्रावण वेडा शब्दांचे उदळीत मोती कोसळतो श्रावण वेडा शब्दांचे उदळीत मोती कोसळतो श्रावण वेडा शब्दांचे उदळीत मोती. जोशपूर्ण जिम्मा बघा हा. डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा कान्या सर्जाची है नामी जोडी कान्या सर्जाची है नामी जोडी त्याला हवीच हाती घोडी
बसू कोपऱ्यात बसू येऊ दे गगालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे गगालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट केशरी भात तुझा आहे मोठा ताट पोटात आले बाई लढी वाळ हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे गगालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू लग्नात बुंदीचे लाडू आता वळू नवीन कपड्यात छान छान दिसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे गगालात खुद कन हसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू नको ताई रुसू कोपऱ्यात बसू माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात नानाच्या माळ्यामध्ये मोठंसं मोठं पाणी माझी तेरा मोत्याचं पीक येत गुलाब जाई जुई मोगरा फुलवित नाळाच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात राबत भाऊराया मातीचं झालं सोनं नजर काढू कशी लिंबाचं लिंबनड मायेला पूर येतो आरूस मन जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी भिंडी देवीली तक्कात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग केसात नथ देवीली तक्कात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग नाकात पैंजण देवीले तक्कात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग पायात राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी राजूची मा सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्याला
हसूया याकडे नाचूया गाऊया मंगल गाम याकडे हसूया याकडे नाचूया गाऊया मंगल गाम खेळूया फुगडी धरूया खेळ रसूया आरास चौरंगी चौफेर घेऊया देऊया प्रेमाचा आहेर देऊया देऊया प्रेमाचा आहेर मिळून थोर लहान याकडे हसूया याकडे नाचूया गाऊया मंगल गान वादळाचे वारे लेंदारे जोशात शांतीचे सागर माझ्या माहेरात भावेना आनंद सृष्टीत देहात भावेना आनंद सृष्टीत देहात वाटते हरते भान याकडे हसूया याकडे नाचूया गाऊया मंगल गान गाऊया मंगल गान गाऊया मंगल गान कमळजी कमळ जिम्मा कमळ जिम नसरा नसरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकत तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला आकाश वाटेने श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला मंडळीनं आता मंगळागौरीचं सर्वात म्हणजे आवडता आणि महत्त्वाचं म्हणजे उखाणे घेणे. तर आम्ही उखाण्यांचं नाटुकलं हे सादर करणार आहोत. नाटुकलं यासाठी म्हणते की ह्यामध्ये पारंपरिक जानपद आणि हटके असे उखाणे आहेत आणि हटके उखाणे जे आम्ही घेणार आहोत ते म्हणजे आम्ही मजा म्हणून घेणार आहोत असे आम्ही नाही होतो म्हणून नाही तर गैरसमज होईल. आणि आम्ही झाल्यानंतर जर कोणाला उत्स्फूर्त घ्यायचं असेल तर एक दोन जणींनी घ्या कारण मग आमची सभासदांची ओळख आणि मग आरती देवीची यांनी सांगता होईल. तर आम्ही उखाण्यांना सुरुवात करतो. पहिलं आपण पारंपरिक उखाणे. या ग मुलीनं पटापट पुढे कोण घेणारे पारंपरिक हा सकाळी चहा बरोबर खाल्ली खारी सकाळी चहा बरोबर खाल्ली खारी सुनीलची आणि माझी जोडी लई भारी. अरे वा उखाणा पण लई भारी आहे अगदी. या तुम्ही काय जाणतात का लांब लचक व्हेरी गुड. हो हा साड्यांची खरेदी सगळ्यांना आवडते. साड्यांची खरेदी करायला सगळ्यांनाच आवडते. मंगळागौरीच्या पूजेसाठी दादाने दिली गडवाण. मंगळागौरीच्या पूजेसाठी दादाने दिली गडवाण.
वहिनीने आणली इरकल्ला, ताईने दिली कांजीवरम, आईने आणली बनारसी रेशम. सासरे म्हणाले घेऊया इंदोरी, सासरे म्हणाले घेऊया इंदोरी, नणंदबाई म्हणाल्या चालेल चंदेरी, जाऊबाई म्हणाल्या घेऊया सिल्क नक्षीदार, जाऊबाई म्हणाल्या घेऊया सिल्क नक्षीदार, धीराची पसंत खमीस सलवार. सासूबाईंनी तर आपली अलमारीच उघडली, सासूबाईंनी तर आपली अलमारीच उघडली आणि आले साडी माझ्यासमोर ठेवली. हे बघू मी हिरमुसले थोडी, पण संदीपनी लावली लाडी गोडी आणि माझ्यासमोर ठेवली पैठणीची गडी. चला आणखीन. गणपतीच्या देवळात वाजवली घंटा, गणपतीच्या देवळात वाजवली घंटा आणि किशोरराव म्हणतात तूच माझी प्रीती जिंकटा. या श्रुतीबाई या. तू काय जाणपं का हटके? हटके. हटके बरं. आल्यापासून म्हणते तुझं लक्ष आहे की नाही. अरे हो, काय मस्त घातलंयस ग. कुठून घेतलंस? पेठ्याकडनं का? अगं, राजाच्या दुकानातून की काय? अगं कोल्हापूरला गेले होते, हो, अच्छा, अरे विसरले मी. तिकडनं सांगते. हा, बरं. हे द्या. हो. गळ्यात घातलंय तन्मणी, मणी मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज. ऐकलं का? नीट बघा हा. गळ्यात घातलंय तन्मणी, मणी मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज. श्रेयस यांचं नाव घेते, मंगळागौर आहे आज. हो, किती simple. काय कोल्हापूर का तुम्ही पण? अरे वा, बरं केलं, बरं केलं. आमच्या इकडे मेट्रो गाडी नाही ना, मेट्रोतून आलो. अरे हा, बरं. समजे बायका बसल्या तर भेटलं मी आपण नाव घेतो. हा, बरं केलं. अगदी बरं. इतिहासाच्या पुस्तकाला घातलं भूगोलाचं कवर, बरं. इतिहासाच्या पुस्तकाला घातलं भूगोलाचं कवर आणि विक्रांतरावांचं नाव घेते भैरू पलवानाची लवर. हे बरेच हटके झाले हं. आता मी आपला पारंपरिक घेते. कुंकू लावलं ठसठशीत, हळद लावली किंचित. कुंकू लावलं ठसठशीत, हळद लावली किंचित. दिलीप रावांची मी पत्नी आहे, हे माझंच पूर्वसंचित. अमृता तुझा, अगं तू कुठे पॅरिसला गेली होतीस ना म्हणे. तू पॅरिसचीच आहेस. अय्या मग तुझा इंग्लिशमध्ये असणार उखाणा. Hello, hi everybody. I'm Annie. I'm from Paris. And just now, yesterday, I have married one Maharashtrian chap, Mr. Joshi, Ajay Joshi. So I have to do this ukhana and all. It is very new to me, but I will just try. Okay? You know Paris. Paris is a city famous for the art. Paris is a city famous for the art. Ajay's diamond in my heart. नीता घेतेस? ये नीता, कुठला घेणार आहेस? तुझा मैत्रिणी, मित्र, मित्र. अरे बाय, हिला जरा फ्रेंड सर्कल आहे, पण आज मंगळागौर आहे, एक मिस्टरांचं नाव आलं पाहिजे. हे नाटकला या. अजय बरोबर घेतला लंच, अजय बरोबर घेतला लंच, अक्षय बरोबर पाहिला सायको, सुनीलचं नाव घेते पण मी आहे शेखरची बायको. चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून, चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून. नितीनचं नाव घेते जोगांची सून. कोल्हापूरची आहे कोणतरी म्हणे. कोल्हापूरची आहे. अदगल मदगल चौसोपी वाडा. बरं का, अदगल मदगल चौसोपी वाडा. सोफ्याची हाय खुशी आणि संजूरावाची हाय मी राणी आणि सासूबाईंना देते ठुशी. कोणाला घ्यायचंय का? या या या. आता उत्स्फूर्त आमचे उखाण्यांचं झालेलं आहे, कारण आमच्या सख्या कमी आहेत. तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तरी या.
हा चौथ्या शनिवारी आपलाही मंडळ कॉम्प्लेक्समध्ये भरणार आहे आणि आम्ही उखाण्यांची स्पर्धा ठेवलेली आहे. तर प्रत्येकीने त्यात भाग घ्यावा आणि आता इथून तुम्हाला बरंचसं मिळालेलंच आहे, नक्की घ्यायचं. बरं आरती आठवतंय. बरं तुम्हाला घ्यायचंय या. सगम मैत्री ग्रुप आणि आमचं माधोबा याचं पहिलं अभिनंदन, कारण त्यांच्यामुळे हा आम्हाला कार्यक्रम बघण्याचा आम्हाला भागी लागला. आता मी एक उदाहरण घेते आहे, म्हणजे असा थोडा हेच आहे, म्हणजे असं काय तुम्ही म्हणत की पारंपरिक वगैरे असं काही नाही आहे. खेळात खेळ आवडता क्रिकेट, शहाजीरावांना पाहताच पडली माझी विकेट. आणि कोणी जे खेळायला आलेलं ते या. माझं नाव स्नेहलता परशुराम मांजरेकर, कोल्हापूरच्या पायथ्याशी हळदी उंकाचाराशी परशुराम चेचं नाव घेते आणि मंगळागौरीची. दारातील तुळस पावित्र्याचं स्थान, दारातील तुळस पावित्र्याचं स्थान, अनिलरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा ठेवून मान. बरं मग आपण आरती करून घेऊया. आणि संपूर्ण सगळ्या तुमच्या सख्यांची आम्हाला नावंही पाठवून द्या नंतर. आमच्या कार्यक्रमाची आरतीने सांगता होईल. तत्पूर्वी मैत्री महिला मंडळ आणि माधवबाग यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांची मी आभारी आहे. आमचे मंडळ मनपूर्वक आभारी आहे. सगळ्यांना ओळख करून देतील. तुम्ही तुमचं. नमस्कार, मी नेहा जोग. त्यांनी जरा नाव घ्या. नीता पैंगणकर, नंदा तिरोडकर, श्रुती देवरुखकर, प्रमोला माटे, देवयानी कारंजकर, लीना काळे, अरुणा रायकर, सुनीता पणशीकर, मृदुला जोगळेकर, अनुजा केळकर, शर्वरी कुलकर्णी, आशा करमरकर, स्मिता दळवी, राधा पेठे आणि आमची संस्थापिका अमृता जोशी. आणि आमचा कार्यक्रम ह्यांच्या साथीशिवाय दमदार साथीशिवाय होऊच शकणार नाही. तबल्यावर आहेत शशांक बर्वे. एकमेव पुरुष, पण आमचे 26 वर्ष आमच्या बरोबर ते आहेत, ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. किती पेशन्स आहे बघा त्यांच्याकडे. हे आधीचे काढून घ्या. हे जरा असे ना उभे, किती देव आहे ना. आपण असे राहूया सगळ्यांनी टीव्हीमध्ये असे. आहे
देवीचे शब्द ऐका, अतिशय सुरेख शब्द आहेत. देवीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आपल्या. जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी, तारी आम्हारी मनग कुमरी, तारी आम्हारी मनग कुमरी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. मंगलमय मंगळवार, चंदनी सौरंग केळीचे मखर, कमळे पत्री सुमने अपार, आंबेची येईल स्वारी, म्हणून जमविल्या नगरीच्या नारी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. पूजन करुणी सर्व उपचारी, मंगल आरती उजळोली बरी, नैवेद्य दाविला विविध प्रकारी, चौघडा वाजतो दारी, त्रिभुवन जननीची वर्णिली थोरी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. माय भवानी बरसावी विनती, विरसुरी आमची अज्ञानी भ्रांती, अक्षय सौभाग्य अवचरणी प्रीती, भवभीती सारी निवारी, कृष्णेना तुझ वीण गती नाही दुसरी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. अज्ञानी केवळ आम्ही तव दासी, सद्भाव ठावे नाही आम्हासी, कोणत्या पहिले रिझवावे तुझसी, पडिये यास विचारी, खेळून करली रजनी सारी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. तारी आम्हारी मनग कुमरी, तारी आम्हारी मनग कुमरी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी, जय जय मंगळा गौरी. मंगला गौरी की. संपलाय कार्यक्रम आपला. माईकची व्यवस्था पण छान होती. माईक चांगले होते. आमची नेहमी बरं, मी मैत्री महिला मंडळाच्या वतीने बोलत होते, पण एक मिनिट बसा, कारण अजून संपलं नाही आहे सगळं. थोडं एक माधवबाग तर्फे डॉक्टर आरती पात्रेही बोलतील. थँक्यू. अप्रतिम कार्यक्रम. आणि माधवबागमध्ये व्यायामाला एवढं महत्त्व आहे आणि ते तुमच्या या कार्यक्रमाने त्याचं महत्त्वही, आणि आपण म्हणू शकतो की पूर्वीच्या बायका हा एक प्रकारचा झुंबाच खेळत होते. आज आपण झुंबा सेशन्स करतो, पण हे इतक्या सात्विकरित्या खेळायच्या या. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की सगळ्यांनी हा मंगळागौरीचा कार्यक्रम असा पाहावा, कारण बऱ्याच शहरातल्या बायकांना माहिती नसतं मंगळागौर काय आहे. म्हणून मी बीना वहिनींना विचारलं आणि त्या म्हणाल्या त्या स्वतः
हा कार्यक्रम ठेवणार आहे. तर मी म्हटलं उत्तमच, मग आपण जॉईन करून आपण हा कार्यक्रम ठेवूया. आणि खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम. आम्ही नक्कीच सगळ्यांना रेकमेंड करू तुमचं. आणि काही पॅम्पलेट्स वाटले, तुमचे काही साधे भरपूर करत असतील तर जरूर या माधवबागला आणि थोडं सर्व्हिसिंग करून घ्या. आणि माझ्या एक म्हणजे मैत्रीण आहे, त्यांनी सुंदर सुंदर चॉकलेट्स आणले, तर हवे तर त्या छान आहेत, अप्रतिम आहेत क्वालिटी वाईज. आणि अत्तरांचं पण एक स्टॉल आपण लावलाय. त्यांचं दुकान आहे प्राईम मॉलमध्ये आणि मी स्वतः वापरले. चांगले 2-2 दिवस ते अत्तरचं हे राहतं आणि खूप रिजनेबल किमतीत आहेत. तर ते दोन्ही स्टॉल बघून घ्या, इकडेच आहेत. बाकी हॅलो, 2 विविध स्टॉल्सची माहिती आरतीने दिलेलीच आहे, ती आपल्याकडे आहे. आणि झपूरचा मंडळाने आमच्यासाठी एवढा छान कार्यक्रम केला, त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी मानधन म्हणून त्यांना आम्ही देतो. हॅलो, हे मानधन आम्ही आणि माधवबाग मिळून शेअर करून देत आहोत ना. डॉक्टर हॅलो, आमचं आता जे मैत्री महिला मंडळ आहे त्याला 1 वर्ष तर पूर्ण झालंच गेल्या वर्षी. ह्या वर्षी एप्रिलपासून आम्ही विविध वेगवेगळे कार्यक्रम करायला लागलो आणि त्यामध्ये आम्हाला इतका भरघोस प्रतिसाद मिळतो आणि भरपूर लोक आमचे मेंबर आहेत. बरं, आमची संस्था ही रजिस्टरही केलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त थोडी जागा मिळायची कटकट होते, पण तरीसुद्धा कुठल्याही परिस्थिती आम्ही निभावून नेतो आहोत. आणि सगळ्यांचं तुमचं जे काही सहकार्य आम्हाला लागते त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांचेही ऋणी आहोत. आता आम्ही एक छोटासा अल्प उपहार सगळ्यांसाठी केलेला आहे, तर त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. पण त्याचबरोबर एक चॉकलेट आणि एक परफ्यूमचे स्टॉल माधवबागतर्फे अरेंज केलेले आहेत, तेही तुम्ही घेऊ शकता.